रूप पाहता लोचनी शोभा झाले हो साजनी शोभा झाले हो साजनी शोभा झाले हो साजनी रूप पाहता लोचनी शोभा झाले हो साजनी शोभा झाले हो साजनी शोभा झाले हो संत संगतीचे काय सांगू सुख संगतीचे काय सांगू सुख संगतीचे काय सांगू सुख संगतीचे काय सांगू आपणा पारखे नाही तेथे आपणा पारखे नाही साधू थोर जाना 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 साधु थोर जाना साधु थोर जाना करी होती साधु थोर जाना करी होती साधु थोर जाना करी होती यह लोक तुझे सर्वभूति यह लोक तुझे सर्वभूति शरीराचा भगवती कदा नाम म्हणे गाय तुझे करता साधु निरंतर वर्ष चौथा निरंतर वर्ष चौथा साधु निरंतर वर्ष चौथा साधु थोर जाना साधु थोर सेवेसाठी अभंग निवडलेला आहे संत श्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराजांचा। या अभंगामध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराज संतांच्या संगतीमध्ये जीवाला किती सुख प्राप्त होतं त्या सुखाचं वर्णन या अभंगामध्ये नामदेव महाराज करतायत। नामदेवराय म्हणतायत की संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जीवाला किती सुख प्राप्त होतं ते सुख शब्दाने कधीच सांगता येणार नाही। म्हणजे या अभंगामध्ये नामदेव महाराज अनिर्वाच्यता भाव व्यक्त करतायत। अनिर्वाच्यता म्हणजे काय की ज्याची वाच्यता करता येणार नाही त्याला खऱ्या अर्थाने अनिर्वाच्यता भाव असं म्हणतात।
उदाहरणार्थ चारही वाण्या जिथं खुंटीत होत्या, परा पश्यंती मध्यमा वैखरी, या चारही वाण्या ज्या ठिकाणी खुंटीत होतात त्याला खऱ्या अर्थाने अनिर्वाच्यता भाव असं म्हणतात. नवे नवे व्यवहारामध्ये जर आपण पाहू गेलं तर मला सांगा, आपल्यापैकी कुणी मुंबईला गेलंय का? मुंबईला गेले कुणी? बरं, मुंबईला गेल्यानंतर तुम्ही तिथं समुद्र पाहिलाय का? पाहिला ना. कसा आहे समुद्र? हा, पण त्याला काही नाव गाव आहे का? हा, म्हणजे समुद्रासारखा, हे त्यांचं उत्तर आहे. याचा अर्थ काय? समुद्र डोळ्याने पाहूनही समुद्र कसा आहे हे सांगता येत नाही. का सांगता येईल? नाही. कारण गगनम गगनाकारम सागरम सागरोपमा राम रावण योर युद्धम राम रावण योर विवाहा, म्हणजे गगन कशासारखा आहे? म्हणे आमच्या बिल्डिंगच्या स्लॅब एवढा आहे, असं आहे का? नाही. बरं, समुद्र कशा सारखा आहे? तर समुद्रासारखाच आहे. आणि अशा निरुपम असलेल्या समुद्राला पाहून देखील त्या ठिकाणी त्याची वाच्यता करता येत नाही. मग समुद्र कशासारखा आहे? तर समुद्रासारखाच आहे, त्याची वाच्यता करता येत नाही. म्हणजे समुद्र केवढा आहे? डोळ्याने पाहून सुद्धा सांगता येत नाही एवढा एवढा आहे म्हणून, म्हणजे त्याची वाच्यता करता येत नाही. त्याप्रमाणे या अभंगामध्ये नामदेव महाराज संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जीवाला त्यांना जे काही सुख प्राप्त झाले ते सुख सांगत असताना नामदेव महाराज म्हणतात की ते सुख उपभोगून देखील मला ते सांगता येणार नाही की एवढं एवढं सुख, म्हणजे अनिर्वाच्यता भाव व्यक्त त्या ठिकाणी नामदेवराय करतायत. नामदेवराय म्हणतायत की संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आम्हाला जे सुख प्राप्त झालं ना ते सुख शब्दाने सांगता येणार नाही. मग असं कसं सुख प्राप्त झालं असेल? तर त्याचा प्रसंग असा आहे की ज्या वेळेला सर्व संत मांदियाळी वाळवंटामध्ये त्यांचं संत संमेलन भरलं, त्यावेळेला सर्व संत आले, म्हणजे माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या नामदेवरायांच्या समकालीन जेवढे काही संत महात्मे असतील ते सर्व संत महात्मे वाळवंटामध्ये संत संमेलना करता आले. आता त्यामध्ये त्या संतांमध्ये सगळ्यात वयोवृद्ध ज्ञानवृद्ध कोण असेल तर ते होते गोरोबा काका. गोरोबा काकांना अध्यक्षपद दिलं. आता गोरोबा काकांचा व्यवसाय कोणता होता? बाळशेराम महाराज, हा, मडकी गळवण्याचं काम त्यांच्याकडे होतं. मग आता मडकी भाजले का कच्चे आहेत हे पाहण्याकरता काय असतं त्यांच्याकडे? थापटणं असतं. असं बोलत चला, कारण कीर्तन म्हणजे काय? वक्ता आणि श्रोता या दोघांमधला संवाद, याचं नाव आहे कीर्तन. हा, तुम्ही बोलायचं मी बोलायचं, आपण दोघांनी मिळून करायचं आणि हे बाकीच्यांना कुठं पाठवायचं? हा, चला, काय सांगत होतो मी? हा, थापटणं. गोरोबा काकांच्या हातामध्ये थापटणं होतं. कशासाठी? कोणतं मडकं भाजलंय आणि कोणतं मडकं कच्चं आहे हे पाहण्याकरता गोरोबा काकांच्या हातामध्ये थापटणं होतं. आणि मग त्या ठिकाणी गोरोबा काकांना सांगितलं की बघा, तुम्ही परीक्षा घ्या, कोणतं मडकं भाजलंय आणि कोणतं मडकं कच्चं आहे हे बघण्याकरता गोरोबा काकांनी पहिलं थापटणं मारलं. कोणाच्या डोक्यात? बाळशेराम महाराज जाधव. नाही, कुठे कुठे जाधव झाले, म्हणजे नाव एक आणि आडनाव एक झालं ना, ते होत असतं वया मांडणी. चला, त्या ठिकाणी निवृत्तीनाथ दादांच्या डोक्यामध्ये ते थापटणं मारलं. आता निवृत्ती हे कधीच वृत्तीवर नाही, त्यांचं नाव काय आहे? निवृत्ती. निवृत्तीनाथांच्या डोक्यावर मारलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबाऱ्या, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई असं मारत मारत नामदेवरायांपर्यंत त्या ठिकाणी गोरोबा काका पोहोचले. आता नामदेवरायांनी विचार केला, हा कुठला प्रकार आहे? थापटणं डोक्यामध्ये मारून संतत्व सिद्ध करण्याचा हा कुठला प्रकार आहे? कुठला नियम आहे हा? आणि मग त्या ठिकाणी माझ्याही डोक्यात मारतात की काय म्हणून तिथून उठले आणि पळून गेले. कुठे गेले? पांडुरंगाच्या दरबारामध्ये जाऊन पांडुरंगाला म्हटले, देवा, हा कुठला नियम आहे? डोक्यामध्ये थापटणं मारून संतत्व सिद्ध करण्याचा हा कुठला नियम आहे? आता बाकीच्यांनी काय केलं? नामदेवरायांना कच्चा ठरवला. सगळे भाजलेले मडके आहे, फक्त एकच मडकं कच्चं आहे. कोणतं? नामदेवरायांचं. सगळ्यांनी नामदेव. आता नामदेव महाराज म्हणजे काय सामान्य नव्हते. ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी सिंहावलोकन केलं. ज्ञानोबाराय म्हटले, अरे हे नामदेवराय म्हणजे सामान्य नाहीये, कारण चारही युगामध्ये देवाच्या सानिध्यामध्ये राहणारे ते का काय 10 वर्ष 20 वर्ष असं नाही. मग चारही युगामध्ये नामदेवराया देवाच्या सानिध्यामध्ये राहिलेले आहे. काय पुरावा आहे? चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकुनी उभी कीर्तनी. म्हणजे नामदेव महाराज आणि जनाबाई हे दोघही भगवान परमात्म्याच्या सोबत किती दिवस होते? दिवस नाही, वर्ष नाही, मग 4 युग होते. काय पुरावा आहे? कारण बुवानी जर पुरावा जर दिला तर त्या ठिकाणी नाही दिला, बुवानी जर पुरावा नाही दिला तर त्या बुवाला पुरावा म्हणजे पुरावा विचारा असं म्हणायचंय मला. काय पुरावा आहे? तर त्याचा पुरावा असा आहे, युग किती आहेत?
चार आहे. तर कृता, त्रेता, द्वापर आणि कली. कृतयुगामध्ये भगवान परमात्म्याचा अवतार होता नरसिंह भगवंताचा. मग त्या युगामध्ये नामदेवराया कोण होते? भक्त प्रल्हाद होते. आणि जनाबाई तुम्ही कोण होत्या हो? तर जनाबाई ह्या पद्मिनी नावाच्या दासी होत्या. हे झालं कृतयुग. आता त्रेतायुगामध्ये भगवंताचा कोणता अवतार होता? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हा त्यांचा अवतार होता. मग त्या अवतारामध्ये नामदेवराया कोण होते? अंगद होते. आणि जनाबाई कोण होत्या? मंथरा नावाची दासी होती. फक्त त्याच युगामध्ये मंथरा जरा थोडीशी बाजूला गेली म्हणून भरते मारिली लात, म्हणजे जागेवर आली. चला आता कृता, त्रेता आणि द्वापर युगामध्ये भगवान परमात्म्याचा कोणता अवतार होता? श्रीकृष्ण परमात्मा. त्या युगामध्ये नामदेवराया कोण होते? उद्धव नावाचे भक्त होते. आणि जनाबाई कोण होत्या? कुब्जा नावाची दासी होती. आणि मग या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याचा कोणता अवतार? तुम्ही आला विटेवरी आम्ही झालो वारकरी, आम्ही झालो वारकरी, आम्ही झालो वारकरी, तुम्ही आला विटेवरी आम्ही झालो वारकरी, आम्ही झालो वारकरी. या कलियुगामध्ये भगवान पंढरीश पांडुरंगा विटेवरती उभा राहिला. आणि आम्ही झालो, तुम्ही आला विटीवरी आणि आम्ही झालो वारकरी. म्हणजे अशा चारही युगामध्ये भगवंताच्या सानिध्यामध्ये राहणारे नामदेवराया कच्चे ठरावे. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी काय केलं? भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये आले आणि भगवंताला विनंती केली की हे दयाघना परमेश्वरा भगवंता, मला असं वाटतंय तीर्थयात्रेला जावं असं वाटतंय, पण मला जोडीदार कोणी नाहीये, म्हणून मला असं वाटतंय की नामदेवरायांना माझ्या सोबत तीर्थयात्रेला पाठवा. भगवान परमात्मा म्हटले खुशाल घेऊन जा. आता खुशाल घेऊन जा असं म्हटल्यानंतर नामदेवरायाने देवाला जरा साईडला घेतलं. आणि मग नामदेवराया म्हटले देवाला, देवा अहो आपलं परवा काय ठरलं होतं का मला तुम्ही कोणाही सोबत पाठवणार नाही आणि मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, असं आपलं परवाच ठरलं होतं. भगवंताने सांगितले नामदेवा आपलं परवा काय ठरलं होतं हे जरा बाजूला ठेव, पण न्यायला कोण आलंय ते बघ. न्यायला कोण आले? माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आहे की ज्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाने या वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा इमारतीचा पाया रचला. ज्ञानदेव रचला पाया उभारिले देवालया किंवा ज्ञानदेव वैष्णव मोठा असे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया न्यायला आले तुम्हाला. आता त्यावेळेला भगवान परमात्मा नामदेव, आता इथं गंमत अशी आहे महाराज, आपलं काय ठरलं याच्यापेक्षा समोर व्यक्ती कोण आहे त्याच्यावर आपला निर्णय अवलंबून असतो. काय पुरावा आहे त्याला? आता त्याच्यासाठी उदाहरण द्यायचं जर झालं तर काय उदाहरण आहे? एका मुलीचं लग्न झालं होतं. आज जसं झालं ना तसं एका मुलीचं लग्न झालं. आता नवीनच मुलगी ती सासरी नांदायला आली. आता नांदायला आल्यानंतर त्या ठिकाणी ती मुलगी सासरच्यांना अतिशय प्रेमाने त्यांच्याशी वागत होती आणि विशेष म्हणजे सासूची फार सेवा करणारी होती आणि सासूला आई म्हणणारी होती, म्हणून सासूची अतिशय लाडकी होती. आणि महाराज महिला वर्गाला माझं सांगणं आहे, तुम्हाला जर तुमच्या सासूने आपल्या मुलीप्रमाणे वागणूक द्यावी असं जर वाटत असेल तर आपल्या सासूलाच आई म्हणा, नुसतं म्हणू नका, आई माना. आणि जर तुम्ही सासूला आई जर म्हटलात ना तर ती सासू काय करेल? सासू म्हणेल बाई लोकांचं लेकरू आलं आणि मला इथं येऊन आई म्हणतंय, सरळ बाजूला, मी स्वयंपाक करते भाकरी करते. सामकं थोबाड धोराणी काळ करीन सासू, पण स्वयंपाक कोण करीन? सासू करेल. मग सुनांनी काय म्हटलं पाहिजे सासूला? अय सुना, कान खोल के सुना, आणि उद्यापासून सासूलाच आई म्हणा. म्हणजे सासूला आई म्हणत होती म्हणून सासूला ती फार प्रिय झाली होती. आणि दिवाळीचा सण जवळ आलेला होता. आता तिला वाटलं माझी सुनबाई पहिलीच दिवाळी आहे तिची, आता ती जर दिवाळीला गेली तर तिच्याशिवाय मला करमत नाही, कारण तिच्याशिवाय घात सुद्धा तिच्या नरड्याच्या खाली जात नव्हता. एवढा एक जीव सासू आणि सुनाचा झालेला होता. तिला वाटलं आता काय केलं पाहिजे. मग तिने युक्ती केली. काय युक्ती केली की आपल्या सुनबाईची पहिली दिवाळी आहे ना, मग माहेरी न करता सासरीच तिची पहिली दिवाळी साजरी करायची. म्हणजे तिची काय हौस मौज असेल तेवढी पुरवायची. कुठं लिहायला खायला प्यायला जिथं जायचं फिरायला न्यायचं ना तिथं घेऊन गेलं पाहिजे, एवढी सर्व काही व्यवस्था करायची. पण तिला मात्र माहेरी पाठवायची नाही असं ठरलं. पण एवढ्या ठरून भागली नाही. मग तिने सुनेच्या व्यतिरिक्त मीटिंग बसवली. घरातले जे काही सदस्य होते सगळ्यांची मीटिंग भरवली आणि त्या मीटिंग मध्ये सांगितलं की मला असं असं वाटतंय, याच्यावर तुमचं काय मत आहे? आता सासू बोले आणि दल हले. सासू म्हणजे घरातला मेन
तिथं कोण कशाला काय म्हणेल, तुम्ही जे म्हणाल ती पूर्व दिशा. असं त्यांचं ठरलं की आपल्या सुनबाईला न्यायला कुणी जरी आलं तरी पण अजिबात पाठवायचं नाही. तिचा बाप येऊ नाहीतर तिच्या बापाचा बाप येऊ नाहीतर ते दोघं संगच येऊ, तरी पण सुनबाईला कुठं पाठवायचं नाही असं पक्क ठरलं. पण त्याच मुलीचा सख्खा मामा मुंबई हायकोर्टचा जज होता साहेब. आता मुंबई हायकोर्टचा जज म्हटल्यानंतर तिथं काय कमी का, आता त्याचीच भाची होती. आता लग्न झाल्यापासून त्याने कधी त्याच्या भाचीला मेसेज केला नव्हता, व्हॉट्सअप केलं नव्हतं, फेसबुक नाही, ट्विटर नाही, म्हणजे हे कोणतं साधन. आता त्याच्या डोक्यामध्ये अशी शंका आली की अरे आपल्या भाचीचं लग्न झाल्यापासून आपण एकदा सुद्धा भाचीला फोन नाही, मेसेज नाही, पत्र नाही, पण आता काय करायचं, आपल्या भाचीला सरप्राईज द्यायचं. काय, त्या भाचीला आपल्याकडे मुंबईला दिवाळीला आणायचं आणि तिची सर्व हाऊस मौज पुरवायची असं साहेबांनी ठरवलं. पण मला सांगा साहेब, एकट्या साहेबांनी हा निर्णय घेऊन चालतो का? मग हा साहेबिनीला विचारावं लागतं आणि त्याच्यामुळेच महाराज विचारून आले. साहेबिनीला विचारावं लागतं, मॅडमचा आदेश घ्यावा लागतो ना. आणि मग साहेब घरी गेले आणि साहेबांनी घरी मॅडमला सांगितलं मला असं असं वाटतंय. आता सांगायला आपल्याकडे जास्त वेळ नाही म्हणून असं असं वाटतंय. त्या वेळेला साहेबिनीने मॅडमनी परवानगी दिली, कारण मॅडमला चांगलं माहित होतं काय, ननंदेपेक्षा भाची कधी पण चांगली. कारण ननंदेला काम सांगता येत नाही, भाचीला काम सांगता येतं. भाचीला म्हणता येतं तुम्ही चपात्या लाटा मी भाजी करते, तुम्ही बाहेरचं पुसून घ्या मी आतलं पुसते, असं भाचीला काम सांगता येतं. पण ननंदेला काम सांगता येतं का? आणि जर ननंदेला असं काही काम सांगितलं तर ननंदेला लय आनंद होईल का? हा, आनंद होणार नाही. मग भाचीला काम सांगता येतं म्हणून तिने काय सांगितलं, बिंदास घेऊन या. आणि मग साहेब निघाले. बरं साहेब काय एकटे नाही निघाले, मुंबई हायकोर्टचे जज होते. ते काय तांबडे महाराज होते का लग्न लावून खुर्ची बसायला? महाराज त्या ठिकाणी निघाले साहेब. पुढे एक समोर पोलीस बंदोबस्त गाडी आणि पाठीमागे सायरन्सरचा आवाज देत 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 भाचीच्या दारामध्ये गेले. आणि एवढे पोलीस गाड्या बघितल्यानंतर सगळे लोक गावागावा गोळा झाले. आणि त्या भाचीचा सासरा तर गडबडून गेला, त्याला अटॅक यायची वेळ झाली. अरे आपल्या दारामध्ये एवढ्या पोलीस गाड्या आतापर्यंत कधी आल्या नाही, घाबरून गेले, त्याला काहीच बोलता येईना. आणि मग साहेब त्याला म्हटले घाबरू नका, गडबडू नका, मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलोय. काय काम काढलं, माझी जी भाची आहे ना ती तुमची 2 नंबरची सून आहे म्हणे. तिचं काय, काही नाही, दिवाळीला तिला मी न्यायला आलोय, बिंदास घेऊन जा म्हटले. आता बिंदास घेऊन जा म्हटल्यानंतर सासूबाईने बटाटे एवढी डोळी केली साहेबावर. आणि मग सासूबाईने साहेबाला आतमध्ये बोलवलं, खुणावलं आणि आतमध्ये बोलवलं. आणि मग सासू म्हणाली आपलं परवा काय ठरलं होतं? सासरा म्हटला आपलं परवा काय ठरलं होतं हे गठोड बांधून आड्याला टांगून ठेव, न्यायला कोण आलं ते बघ. कोण आलं न्यायला? मुंबई हायकोर्टचा जज आहे. म्हणजे आपलं काय ठरलं याच्यापेक्षा समोर व्यक्ती कोण आहे याच्यावर आपला निर्णय अवलंबून असतो. त्याप्रमाणे भगवंत म्हटले नामदेव राया आपलं काय ठरलं हे बाजूला ठेव, पण न्यायला कोण आले? आणि एक मिनिट ऐक नामदेवा, काय मी तुला ज्ञानोबाराय सोबत पाठवतो म्हणजे इतर कोणातरी सोबत पाठवतो असं समजूच नको. मी तुला माझ्या सोबत नेतोय, कारण ज्ञानोबाराया आणि मी काय वेगळा नाहीच ना. ज्ञानोबाराय आणि मी वेगळा नाहीये. देव म्हणे ज्ञानदेव मीचे आहे, तो आणि मी नाही तुझा. तो आणि मी वेगळा नाहीये. मी म्हणजेच ज्ञानोबाराय आहे आणि ज्ञानोबाराय म्हणजेच मी आहे. किंवा आरतीमध्ये काय आहे, अवतार पांडुरंग नाम म्हणून मी तुम्हाला नामदेव राया मी तुम्हाला कोणाही सोबत पाठवत नाही, माझ्या सोबत घेऊन जातोय असं मुळात समजू नका. तुम्हाला मी ज्ञानोबाराय सोबत पाठवतोय. आणि मग नामदेव राय म्हटले ठीक आहे देवा मी जातो, पण माझी एक आट आहे. काय आट आहे? आता ते माऊली मला सांगतील पडा ह्या देवाच्या पाया, तीर्थयात्रा करताना पडा ह्या देवाच्या पाया, पडा त्या देवाच्या पाया. मी कोणत्याच देवाच्या पाया पडणार नाही, कारण आमचं ठरलंय. काय ठरलंय? कटेवरी कर नाही जा देवाची, देखे मी दयाची दर्शन, देखे मी दयाची दर्शन, देखे मी दयाची दर्शन. कटेवरी कर नाही ज्या देवाचे आणि निघे मी दयाचे दर्शन. मी कोणत्याच देवाचं दर्शन घेणार नाही. ज्या देवाच्या कमरेवरी हात नसल त्याच देवाचं दर्शन
घेणार नाही. असं कीर्तनात असल्यासारखं राहा. मी ज्या देवाच्या कमरेवर हात नाही त्या देवाचं दर्शन घेणार नाही. ठीक आहे नामा, जा, नका घेऊ कोणत्या देवाचं दर्शन. आणि मग नामदेवराया माऊली महावैष्णव ज्ञानोबाऱ्यासोबत तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. आणि मग त्यांची दिंडी निघाली, दोघांची दिंडी निघाली. ज्ञानोबा तुकाराम दिंडी निघाली. आता जात असताना त्या ठिकाणी वाळवंटाचा रस्ता होता. वाळवंटाच्या रस्त्यातून जात असताना दुपारची वेळ होती. दोघांनाही तहान लागली. आता तहान लागल्यानंतर इकडे तिकडे बघू लागले, कुठं विहीर वगैरे दिसते का, पाणी वगैरे दिसते का, पण कुठंच काही दिसेना. आणि मग एका ठिकाणी मात्र त्यांना विहीर दिसली. त्या विहिरीवरती गेले. उन्हाळ्याचे दिवस होते. विहिरीवरती गेले. डोकावून पाहिलं तर खाली पाण्याचा पत्ता नाही, थोडासा झरा होता. आणि मग ज्ञानोबाराने सांगितलं, नामदेवराया, मी आहे आता योगी आणि तुम्ही आहे भक्त. आता मी योगी आहे. मी माझ्या योग सामर्थ्याद्वारे सूक्ष्म रूप धारण करून आता या विहिरीमध्ये जाणार, पाणी पिऊन येणार. आता तुमचा रामकृष्ण हरी काय उपयोगाचा इथं? एसटी मध्ये गेले आणि एसटी मध्ये गेल्यानंतर बाळशीराम महाराज म्हटले कंडक्टरला, मी तुम्हाला सगळा हरिपाठ म्हणून देतो. काय उपयोग त्या हरिपाठाचा एसटी मध्ये? तो म्हणे तिकीट काढ, हरिपाठ घरी गेले काढ, आहे का नाही? म्हणजे ज्ञानोबाराय म्हटले, मी आता योगी आहे, सूक्ष्म रूप धारण करून त्या ठिकाणी पाणी पिऊन येणार. तुमचं काय? नामदेवराय म्हटले, माझ्या देवाला माझी जर गरज असेल तर मला इथं पाणी घेऊन येतील. ज्ञानोबाराय गेले, सूक्ष्म रूप धारण करून पाणी पिऊन वरती आले आणि पाणी घेऊन आले आणि नामदेवराय समोर आले आणि म्हटले, नामदेवराया घ्या, पण जरा उपहास बुद्धीने घ्या, प्या, खा, काय मिळते खटल्याच्या घरात, असं जसं आपण म्हणतो ना तसं घ्या आणि प्या. नामदेवरायांनी ज्ञानोबारायांचा तो उपहास भाव जाणला महाराज. नामदेवराय म्हटले, माऊली, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, माझ्या देवाला गरज असेल तर मला पाणी इथं घेऊन येतील. आणलं का नाही? डायरेक्ट आणू नाही तर इनडायरेक्ट आणू, पण आलं का नाही पाणी? आलं. पण नामदेवराय एवढ्यावर थांबले नाही. नामदेवराय म्हटले, तुम्ही हे जे पाणी आणलेलं आहे ना, हे सिद्धीनं प्राप्त केलेलं पाणी आहे. आणि हे सिद्धीनं प्राप्त केलेलं पाणी आम्ही त्याला वर्ज मानलेलं आहे. कारण सिद्धीला आम्ही पिसे कोण तया पुसे आणि लेले राज हमसे पाणी काही. हे पाणी आम्ही ग्राह्य मानणार नाही, पिणार नाही. माझ्या देवाला गरज असेल तर इथं पाणी आणून देतील. आणि मग नामदेवरायाने हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि मग भजन करू लागले महाराज. जय जय राम कृष्ण भजन चालू केलं महाराज. भजनाच्या मस्तीमध्ये त्या ठिकाणी नामदेवरायाने डोळे झाकले आणि भगवान परमात्म्याला आळवू लागले. प्रकार असा घडला, चमत्कार असा घडला महाराज, की विहीर ओचंबळून वाहू लागली, पाठची पाठ, कॅनलची कॅनल वाहू लागले. आणि मग नामदेवराया म्हटले, माऊली या, स्नान संध्या आटोबा. आणि मग महाराज त्या ठिकाणी पाणी वगैरे पिले, स्नान संध्या आटोपले आणि पुढे गेले. पुढे कुठे गेले? काशीला गेले. आणि काशीला गेल्यानंतर साक्षात भगवान काशी विश्वेश्वर परमात्मा महाराज त्यांना सामोरे आले महाराज. काशी विश्वेश्वर भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले आणि ज्ञानोबारांच्या हाताला धरलं महाराज. ज्ञानोबाचा हात प्रेमी धरी विश्वनाथ, आयसे बोलत चालत दोघे आले गंगे यात. त्या ठिकाणी गंगेमध्ये प्रवेश केला. आता गंगेमध्ये प्रवेश केल्यानंतर साक्षात गंगा माता प्रगट झाली आणि गंगा माता शुभ्र वस्त्र धारण करून ती गंगा मातेने माऊली महावैष्णव ज्ञानोबारांचे पाय पकडले. गंगा माता म्हटली, माऊली, माझ्यामध्ये अनेक पापी त्या ठिकाणी स्नान करतात आणि मला मलिन करून टाकतात. मला तुमचं दर्शन करू द्या. कारण तुमचं दर्शन केल्यानंतर माझी जी मलिनता आहे ना, ती निघून गेल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला नामदेवराया म्हटले, नामा म्हणे सोडाबाई आणि ज्ञानदेव सर्व ठाई. अशा पद्धतीने त्या ठिकाणी काशी विश्वेश्वराचं दर्शन केलं. आणि मग पुढे औंढ्या नागनाथला आले. त्या ठिकाणी काय केलं? फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवाती तुझ प्याला, प्याला नामदेवाती तुझ प्याला. हो, असे अनेक चमत्कार खऱ्या अर्थाने तीर्थ
तीर्थयात्रा करत करत त्या ठिकाणी पंढरपूरला आले. आता आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे बाकीचे तीर्थ सोडून देऊ आणि डायरेक्ट पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी नामदेवराया पळत पळत गेले आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला कडकडून आलिंगन दिलं. आणि आलिंगन दिल्यानंतर भगवान परमात्म्याने विचारलं, कशी काय झाली नामा तीर्थयात्रा? त्यावेळेला नामदेवराया म्हटले, देवा बरं झालं तुम्ही मला ज्ञानोबारायांसोबत पाठवलं. तुम्ही जर ज्ञानोबारायांसोबत मला पाठवलं नसतं तर त्या ठिकाणी मी या सुखापासून वंचित राहिलो असतो, या सुखाला मी मुकलो असतो. पण बरं झालं तुम्ही ज्ञानोबारायांसोबत मला पाठवलं, कारण माझ्या जीवनामध्ये जे सुख प्राप्त झालं ना ते सुख मला शब्दाने सांगता येणार नाही, एवढं सुख मला प्राप्त झालं. कोणाच्या संगतीमध्ये? साधूच्या संगतीमध्ये, संतांच्या संगतीमध्ये. आणि मग ते सुख किती प्राप्त झालं? नामदेव महाराज त्या ठिकाणी अनिर्वाच्य शब्दामध्ये त्या सुखाचा प्रयोग अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. संत संगतीचे साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये म्हणजे तीनही युगामध्ये नाही तर कलियुगामध्ये सुद्धा साधू थोर आहे. किती थोर आहे? साधू सारखा थोर, साधू सारखा मोठा कुणीच नाहीये. का? या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा कोण आहे? देव आहे. किती मोठा आहे तो देव? किती मोठा आहे हे आतापर्यंत कोणाला सांगता आलंय का? वेद जया गाती, श्रुती म्हणती नेती नेती. हो, वेदाला तो कळाला का? वेदा नाही कळला अंत भारयाचा कळला राजा पंढरीचा. हो, वेदाला तो कळाला का? नाही, वेदाला तो कळाला नाही. शेषाला सुद्धा तो कळाला नाही. शेषाने त्याचं वर्णन करायचं ठरवलं पण शेषाच्या किती जीवा झाल्या? पुसू नका बाई, वेदासी काही कळलेची नाही. झाल्या द्विसहस्र जिभा, तरी त्याला त्या ठिकाणी त्याचं वर्णन करता आलं नाही. किंवा विश्वव्यापक कमळापती म्हणजे संपूर्ण विश्व त्याच्या उदरामध्ये वास्तव्य करतंय. किंवा अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये वास्तव्य करतायत. आता महिला वर्ग मला सांगा, ब्रह्मांड म्हणजे काय? ब्रह्मांड, ब्रह्मांड कोंबडीचं अंड नाही. ब्रह्मांड कशाला म्हणतात? ब्रह्मांड. आता ब्रह्मांडाची सोपी व्याख्या सांगतो, आपल्याकडे वेळ नाही आणि मी तुमचा वेळ जास्त घेणार नाही, कारण हे वाटचालीचं कीर्तन आहे म्हणून जास्त ओहापोहा सुद्धा मी केला नाही. फक्त अतिशय अल्प वेळामध्ये अल्पशी सेवा करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. 9च्या पुढे मी जाणारच नाही आणि जर गेलो तर मग तांबडं फोडल्याशिवाय राहणार नाही. चला, ब्रह्मांड कशाला म्हणतात? ब्रह्मांड आपल्या वरती 7 लोक आहे आणि आपल्या खाली 7 लोक आहे. वरच्या 7 लोकांना म्हणतात स्वर्लोक, भूर्लोक, महर्लोक, जनलोक, सत्यलोक, तपलोक, स्वर्गलोक. किती झाले महिला वर्ग? किती झाले? कोणाला माहिती? परत सांगतो, स्वर्लोक, भूर्लोक, महर्लोक, जनलोक, सत्यलोक, तपलोक, स्वर्गलोक. आता झाले का नक्की? कोणते कोणते होऊन जाऊ द्या. चला, वरचे 7 आणि खालचे 7. खालचे त्याला सप्त पाताळ म्हणतात. कोणते 7 आहे? आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ, पाताळ. वरचे 7, खालचे 7, 7 दुने 14 आणि हा मृत्यूलोक 15. या 15 मिळून एक ब्रह्मांड होतोय. आणि असे किती ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये आहे? अनंत, म्हणजे ज्याला अंत नाही. मग तो भगवान परमात्मा केवढा असेल?
माप नाही. पण एवढा मोठा परमात्मा, पण आमच्या संतांनी काय केलं? साठविला दाता त्रैलोक्याचा. हो, त्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवला ना महाराज. नवे नवे हनुमंतरायांनी काय केलं हो? ज्या वेळेला रावण मारला, कुंभकर्ण मारला, सगळे रामराज्य सुरू झालं आणि मग झाले रामराज्य काय पुणे आमासी धरणे धरे पिके गाई ओळील्या म्हशी राम वेळोवेळा आम्ही गाऊ वे दळिता कांडिता जीविता गे बाये. असं सुंदर प्रकारे रामराज्य सुरू झालं. भगवान प्रभू रामचंद्रांनी सर्वांना काय दिलं? बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. पण ज्याचं खऱ्या अर्थाने मोलाचा वाटा त्याच हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. आणि मग सीता माता म्हटल्या, प्रभू तुम्ही या ठिकाणी ज्यांचा मोठा सिंहाचा वाटा त्याला तुम्ही काहीच दिलं नाही, आणि ज्यांनी नुसत्या मस्टरला हाजऱ्या लावल्या त्यांना मात्र तुम्ही भरपूर धनदौलत दिले. त्या हनुमंतरायाला तुम्ही काहीच दिलं नाही. भगवान प्रभू रामचंद्र म्हटले, त्यांना देण्या एवढी इतपत ऐपत माझी नाही. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई हेविता हा पायी जीव थोडा. मी त्या ठिकाणी त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता माझ्याकडे, हनुमंतरायाच्या उपकारातून उतराई होण्याकरता माझ्याकडे काहीच नाही. माझा जीव जरी त्याच्या पायावर ठेवला तरी पण त्याच्या उपकारातून मी उतराई होऊ शकणार नाही. आणि मग सीता माता म्हटल्या, ठीक आहे, तुम्ही नाही देत ना, मी देते. आणि मग सीता मातेने आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार हनुमंतरायांना दिला. आता तो हार काय आपल्या बायको सारखा नव्हता. मग एका मण्याची पृथ्वीच्या मोला एवढी किंमत एका मण्याची होती. मग तो हार कसा असेल? कल्पना तुम्ही घरी गेल्यानंतर करा. मला एवढा अनमोल किमतीचा नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. हनुमंतराय म्हणजे हे हनुमंतरायाचे बरं का. हनुमंतरायांना हार दिल्यानंतर आता हनुमंतराय आपल्या स्वभावाप्रमाणे एका झाडावरती उडी मारून बसले आणि दाताने तो मणी फोडू लागले आणि एक एक मणी फोडून खाली टाकू लागले. हे बघितलं सीता मातेने. आता तो मणी म्हणजे काय सामान्य होता का? एका मण्याची किंमत काय होती? पृथ्वीच्या मोला एवढी किंमत त्या मण्याची होती. आणि हे सीता मातेने बघितलं. सीता माता ओरडले, अरे हनुमंता तुला काही कळतंय का? अरे एवढा अनमोल किमतीचा नवरत्नाचा हार तुला मी बक्षीस म्हणून दिलाय आणि तू एक एक दाताने फोडून मणी खाली टाकतोय. काय पाहतो त्या मण्यामध्ये? हनुमंतरायाने सांगितलं, माते या मण्यामध्ये मी माझा राम पाहतोय. सीता माता म्हटल्या, अरे वेडा काय तू, मण्यामध्ये कुठं राम असतोय का? हनुमंतराया म्हटले, ज्याच्यामध्ये माझा राम नाही त्याचं माझ्या जवळ काहीच काम नाही. आणि मग सीता माता म्हटल्या, अरे त्या मण्यामध्ये तू तुझा राम पाहतोय, तुझ्यात तरी राम आहे का? असं म्हटल्यानंतर हनुमंतरायांनी काय केलं महाराज? हनुमंतरायाने आपले नख आपल्या छातीमध्ये रवले आणि नुसता राम दाखवला का? राम लक्ष्मण सीतासह राम पंचायतन सीता मातेला दाखवलं महाराज. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम या तीनही युगामध्ये नाही तर कलियुगामध्ये सुद्धा श्रेष्ठ थोर कोण आहे? तर तो साधू आहे. कारण हनुमंतराया कोण आहे? साधू आहे, संत आहे. एकाने विचारलं, सबसे बड़ी क्या है? त्याने सांगितलं, अरे सबसे बड़ी तो पृथ्वी है. अरे पृथ्वी काहे की बड़ी? वो तो शेषनाग के माथे पे खड़ी. तो बोले शेषनाग बड़ा. अरे शेषनाग काहे का बड़ा? वो तो भगवान शिवजी के गले में दड़ा. अरे बोले तो शिवजी बड़े. अरे शिवजी काहे का बड़ा? वो तो कैलाश पर्वत पर खड़ा. तो बोले कैलाश पर्वत बड़ा. त्याने सांगितलं, अरे कैलाश पर्वत काहे का बड़ा? उसे तो रावण ने 3 बार उखड़ा. तो बोले रावण बड़ा. अरे रावण काहे का बड़ा? उसे तो प्रभु रामचंद्र ने 1 बाण से उखाड़ा. तो बोले प्रभु रामचंद्र बड़े. अरे प्रभु रामचंद्र काहे के बड़े? वो तो हनुमान जी के हृदय में दड़े. प्रभु रामचंद्र काहे के बड़े? वो तो हनुमान जी के हृदय में दड़े. म्हणून साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना
साधू थोर जाना कलियुगी. नवे नवे नामदेवराया म्हणतात इहलोकी तोची सर्वाभूती सम आणि शरीराचा भ्रम नेणे कदा. या इहलोकामध्ये तो सर्वांकडे पाहत असताना समत्व भावाने पाहतो, भेदभाव करत नाही. म्हणजे पशुकडे पाहताना सुद्धा त्या पशुमध्ये त्यांना देवच दिसतो आणि माणसांकडे पाहिलं तरी त्यांना देवच दिसतो. कारण नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये देव दिसला महाराज, म्हणून तुपाची वाटी घेऊन मागे लागले. नाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला, काशीवरून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं. आता आपल्याला माणसात देव दिसत नाही, त्याचा दोष आपलाच आहे तो. म्हणजे त्यांना त्यांची दृष्टी कशी आहे, समत्व भाव दृष्टी आहे. सर्वांकडे पाहताना सर्व समभावाने त्या ठिकाणी पाहतात. इहलोकी तोची सर्वभूती सम आणि शरीराचा भ्रम नेणे कदा. शरीराचा भ्रम त्या ठिकाणी ते अजिबात अंतकरणामध्ये ठेवत नाही. आता तुम्ही आम्ही शरीराला फार सजवतो महाराज, आपल्याला थंडी वाजते, आपल्याला गारठा बसते, आपल्याला काय काय होते, पण संत महात्मे शरीराचा भ्रम त्या ठिकाणी अजिबात ठेवत नाही. शरीराला त्या ठिकाणी महत्व देत नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. म्हणजे शरीराचा भ्रम अंतकरणामध्ये ठेवत नाही, म्हणून शरीराचा भ्रम नेणे कदा. आणि एवढंच नाही तर संत महात्मे त्या ठिकाणी कशाप्रमाणे राहतायत, तर ज्याप्रमाणे गाईचं दूध कोणालाही जरी पाजलं तरी पण ते त्यांना शक्ती प्रवर्तक आहे, शक्ती प्रदान करून देणारा आहे. त्या गायीच्या दुधाप्रमाणे संत महात्मे सगळ्यांचा उद्धार त्या ठिकाणी करतात. अभंगाचं शेवट नामा म्हणे साधू थोर जाना कलियुगी. इहलोकी तोची सर्वभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामा म्हणी गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. अगदी अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे या ठिकाणी या अभंगावरती थोडंसं तोडकं मोडकं चिंतन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी आता खूप उशीर झाला. अशा बुद्धीप्रमाणे या अभंगावरती